स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त IQ सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57 16 27. कुंडलमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा यल्गार. रणसंग्रामासह 150 ते 200 शेतकऱ्यांचा तीव्र विरोध. महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी कुंडल येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत संघर्षाचे रणशिंग फुंकण्यात आले. या बैठकीत सुमारे 150 ते 200 शेतकऱ्यांनी एकत्रित येत शक्तीपीठ महामार्ग नको अशी आक्रमक भूमिका मांडली. यावेळी रणसंग्रामचे दीपक लाड, किरण चव्हाण आणि नितीन चव्हाण यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत जमिनी वाचवण्यासाठी एकजुटीने लढा देण्याचे आवाहन केलं. या बैठकीत विक्रम पवार, राहुल कुराडे, गणेश चव्हाण, दीपक चव्हाण, तुषार चव्हाण, बाबासो जाधव आणि नाना पाटील यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी नेते सक्रिय सहभागी झाले होते. विशेषतः घोगाव येथील शेतकऱ्यांनीही या बैठकीला मोठी हजेरी लावली होती. उदय जाधव यांच्यासह घोगावमधील असंख्य शेतकऱ्यांनी या महामार्गामुळे होणाऱ्या नुकसानीबाबत चिंता व्यक्त करत सुपीक जमिनी कोणत्याही परिस्थितीत प्रकल्पासाठी न देण्याचा निर्धार केला. महामार्गासाठी होणाऱ्या सक्तीच्या भूसंपादनामुळे शेतकऱ्यांचे अस्तित्व धोक्यात येणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या या शेतकरी समूहाने शासनाच्या धोरणांचा निषेध करत हा लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. बाबासाहेब पाटील मंगल कार्यालय या ठिकाणी शेतकरी एकजुटीनं शक्तीपीठ महामार्ग विरोधी सर्वपक्षीय मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. खरं तर शक्तीपीठ हा आमची वेदना आहे. तर ज्या ठिकाणी विकास पाहिजे तो विकास होत नाही, तो शक्तीपीठ नावाचं बूथ आमच्या शेतकऱ्यांच्या मानगुटीवरती बसवलंय. या ठिकाणी हा महामार्ग मृत्यूचा महामार्ग म्हणून खरं तर पुढे निर्माण होतोय अशी या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांची भावना झालेली आहे. महापुराचा प्रचंड मोठा धोका 30-35 फुटाची उंच भिंत आणि अशा अनेक शेकडो प्रश्नांना आपल्याला पलूस तालुक्याला सामोरं जायचं आहे. त्यामुळे ज्या बाधित शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत तेवढ्याच व्यथा ज्यांच्या जमिनी जाणार नाहीत त्यांच्याही आहेत. त्यामुळं या लढ्याला पलूस तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांनी साथ देणं गरजेचं आहे. हा निकराचा लढा आहे. क्रांतीभूमी कुंडलमध्ये, गोगावमध्ये तर संघर्ष हा नव्याने नाही, संघर्ष हा इंग्रजांच्या विरोधात केलेला आहे. हा जो प्रस्थापित व्यवस्थेतल्या राजकारण्यांच्या विरोधात नाईलाजाने करावा लागतोय. आम्ही व्यक्तिविरोधी नाही, परंतु सामाजिक जे प्रश्न निर्माण होणार आहे ते आम्हाला अत्यंत वेदनादायक आहेत. त्यामुळं हा लढा अस्तित्वाचा आहे. काळी आई वाचवण्यासाठीचा हा लढा आहे. क्रांतीचे रणपाटाने उभी आयातभर शेतकऱ्यांच्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. तो संघर्ष नव्या पिढीमध्ये आम्हाला करावा लागतोय. खरं तर स्वातंत्र्य हे मिळालं, परंतु शेवटच्या घटकापर्यंत गेलंच नाही. स्वातंत्र्य हे भल्या मोठ्या श्रीमंतांच्या घरापर्यंतच गेलं आणि त्या श्रीमंतांना मोठं करण्यासाठी या रस्त्यावरून भलं मोठं 50 ट्रक वजनाचा ट्रक गोव्यापर्यंत जाण्यासाठी, बंदरात जाण्यासाठी हा रस्ता होतोय. त्यामुळे रस्ता हा रत्नागिरी ते गोवा ऑलरेडी रस्ता आहे, नागपूर ते गोवा, परंतु त्या रस्त्यावर वाहतूक नसताना सुद्धा हा नवीन घाट घातला जातोय. हे खूप दुःखदायक आहे. ही घटना लोकांनी समजून घ्यावी.